शरीर साक्षात परमेश्वर. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. शरीर साक्षात परमेश्वर, सैतानसुद्धा हा जीवनविद्येचा सिद्धांत वाचून वाचकांच्या भुवया निश्चित उंचावतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. याचे मुख्य कारण असे की शरीराबद्दल आपण आत्तापर्यंत जे वाचत आलो, ऐकत आलो व सांगत आलो त्यापेक्षा हा सिद्धांत आगळा आणि वेगळा आहे. शरीर हे नाशिवंत आहे, असार आहे, मिथ्या आहे, टाकाऊ आहे वगैरे अशा शब्दात शरीराची निंदा नालस्ती करण्यात येते. याचा दृश्य परिणाम असा झाला की मानवी शरीराकडे पाहण्याची दृष्टी विकृत झाली. शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला. तीर्थयात्रा करणे, व्रतवैकल्य करणे, उपास तापास करणे, देहदंडन करणे, अनवाणी प्रदक्षिणा घालणे किंवा देवाच्या दर्शनाला जाणे वगैरे शरीराला ताप देणारे प्रकार तप किंवा तपश्चर्या या नावाखाली प्रचलित झाले. जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. वर म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पाहण्याचा माणसांचा दृष्टिकोन विकृत झाल्यामुळे त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विकृत झाला. शरीराची काळजी न घेणे, शरीराकडे दुर्लक्ष करणे, संसाराकडे व मुलाबाळांकडे लक्ष न देणे व संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन आहेत अशा भावनेने प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणे वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झाले असा भ्रम त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. त्याचप्रमाणे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष व हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकांतात जाणे, वैराग्याची कास धरणे, आदी भौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणे, साधू, वैरागी किंवा संन्यासी होणे वगैरे गोष्टी करण्यात देव, धर्म, उपासना व जीवनाची सार्थकता आहे अशी लोकांची धारणा होऊन बसली. देहाकडे, संसाराकडे व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळे आधी भौतिक प्रगतीकडे, सामाजिक जीवनाकडे व राष्ट्रहिताकडे लोकांचे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परकीय आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकलो नाही व गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्ष जखडून पडलो. त्याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे व जीवनाकडे पाहण्याचा वरील विकृत दृष्टिकोन हाच होय. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू, जय जीवन.